महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। महिला व बालविकास विभागाचा निर्णय, संघटनेचा बहिष्काराचे पत्र, अखेर FRS बंद, सूर्यमणी गायकवाड यांच्याकडून अपडेट, तर उन्हाळी सुट्टीबाबत मोठी अपडेट पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा। अंगणवाडी सेविकांना उन्हाळी सुट्टी, महिला व बालविकास विभागाचा निर्णय, कर्मचारी कृती संघटनेचा निर्णयावर बहिष्कार, 1 मे नंतर सुट्टी घेणार। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना 2 ते 17 मे या काळात उन्हाळी सुट्टी असणार आहे। तर अंगणवाडीवरील मदतनीस कर्मचाऱ्यांना 18 मे ते 2 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल, असे आदेश महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत। पोषण ट्रॅकरवाली नोंदणी, सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही 75,000 ते 1 लाखापर्यंत आहे। याशिवाय मदतनीस सेविकांना 5,000 रुपयाचे मानधन वाढले, पण त्यांच्यावरील जबाबदारी जास्त टाकली आहे। त्यातच केंद्राने पोषण ट्रॅकर दररोजच्या नोंदणी करण्यासाठी FRS प्रणाली आणली आहे। दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांना केवळ 15 दिवसाची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे। प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना 45 दिवसाची उन्हाळी सुट्टी असते, त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे। निर्णयावर बहिष्कार, 1 मे नंतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार। पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या पालकाला बोलावून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर आलेला OTP घेऊन नोंद करावी लागत आहे। ही प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ आहे। या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्व सेविकांनी उन्हाळी सुट्टी घ्यावी, ही FRS पद्धत बंद करावी, यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र दिले आहे। या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी उशिराने व कमी दिवसाची मिळणार आहे। त्याचा बहिष्कार संघटनेने केला आहे। सूर्यमणी गायकवाड, राज्य कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी कृती समिती।